हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर मी आहे सृष्टी तोंडे आणि स्वागत आहे तुमचं म्हणजे छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली फळं घरातली ऑलमोस्ट संपली होती. एक आंबा आणि एक डाळिंबच उरलं होतं. ॲक्च्युली मुलाला पण टिफिनला द्यायचे होते, तर त्याला विचारलं काय देऊ, एक डाळिंब आहे ना आंबा देते. तो म्हणाला नाही मम्मा आंबाच दे मला कट करून. मग मोठ्या बॉक्समध्ये कट करून त्याला एक आंबा दिला आणि डाळिंब होतं ते माझ्या लहान मुलाला ज्यूस करून दिला. आणि ॲक्च्युली सध्या पाऊस तर प्रचंड चालू आहे, तर म्हटलं हे गेले होते मार्केटमध्ये, यांना म्हटलं जरा फ्रूट्स आणा. तर यांनी आणली किवी, मस्त मस्त असे छानसं पेरू आणले. पेरू पण खूप गोड होता. आणि नंतर आणले भरपूर असे अंजीर. तर अंजीर पण ॲक्च्युली गोड होते. 2 अंजीर असे पिकलेले होते, सॉफ्ट झालेले होते. आम्ही टेस्ट करून बघितले तर छान होते अंजीर. आणि नंतर मी मागवले ब्लिंकिटवरून थोडं माझं सामान. मला ॲक्च्युली पिझ्झा बनवायचा होता, पण पिझ्झा बनवणार कसा ते तुम्ही पुढे तुम्हाला दिसेलच मी कसा पिझ्झा बनवला आहे. ॲक्च्युली पनीर मागवलं होतं, ईस्ट मागवलं होतं, कॉर्न होतं, देन सॉसेस होते, पिझ्झासाठी मेयो होता, आणि देन लॅट्यूस होतं. रॅपही बनवायचा होता मला, व्हेज रॅप, त्याच्यासाठी मागवलं होतं. आणि थोडेसे छोट्या मोठ्या आपल्या रेग्युलर वस्तू या सगळ्यामध्ये. लॅटेसचे ॲक्च्युली 2 प्रकार होते, एक मिक्स होतं आणि ग्रीन होतं. तर हे 2 मागितले. नंतर आणि रेड पेपर आणि येलो पेपर हे माझ्या घरातच होते. आणि मी पालकही थोडा चिरून घेतला होता. मी फटाफट असं चिरून घेतला, कारण मला बनवायचा होता पिझ्झा, तो पण गिल्ट फ्री पिझ्झा, हेल्दी, यमी अँड टेस्टी असा. ॲक्च्युली कितीही 1 पीस का 2 पीस का नो टेन्शन, काही गिल्ट येणारच नाही. तर तुम्ही पुढे बघणारच मी कसा पिझ्झा बनवला आहे. तर मी तेच फटाफट असा चिराचार करून घेतली. नंतर स्वतः केलं, थोडंसं मीठ घालून आपल्या मोठा तवा घेतला होता, त्याच्यावर स्वतःच करून टाकला. ॲक्च्युली आपण तेलही घेऊ शकतो, तूपही किंवा बटरही, जे हवं ते आपल्याला आपण तिथे घेऊ शकतो आणि त्याच्यात टाकू शकतो आणि स्वतः करू शकतो. तर मी बनवले ते मस्त मस्त रॅप. आणि नंतर ही तयारी झाली होती पिझ्झा बेस बनवायची. येस, पिझ्झा बेस. ॲक्च्युली मी पिझ्झा बेस बनवलं तर आपले मूग असतात ना, मोड आलेली मूग, त्यापासून मी बनवलं होतं हा मस्त यमीचा पिझ्झा बेस. म्हणजे पिझ्झा खा पण गिल्ट फ्री. ॲक्च्युली पिझ्झा पॉकेट फ्रेंडली तर आहे, पण टबी फ्रेंडली आहे का, तर नाही. आपण देऊ शकत नाही सतत कंटिन्यू मुलांना. तर मी असा यम्मीस असा टेस्टी असा त्याचा पिझ्झा बनवला होता. इथे मी तुम्हाला थोडंसं ओपन पण करून दाखवलं. ॲक्च्युली ही जी त्याचा बेस होता ना, तो एकदम मस्त आणि क्रिस्पी बनला होता. त्याच्यामुळे फार टेस्टी लागत होता. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आणि एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी रेडी राहा. ॲक्च्युली त्या लहान मुलाची पण मस्ती चालू होती. मी मोठ्याला घेऊन बसले होते ॲक्च्युली अभ्यासाला. त्याची चालू होती एक्झाम, त्याच्यामध्ये त्याचा चालू होता अभ्यास. आणि एका साईडला बघते तर का एका साईडला याचे त्याचे बुक्स ॲक्च्युली त्याला हवे होते. आणि एका खालून एक असं काढून असं अक्षरशः तो फेकत होता. त्याला म्हणत होते मी नको घेऊ. मी परत 2दा उचलून ठेवले. परत त्याचं कंटिन्यू तेच चालू होतं. म्हणजे जुने बुक्स होते, मग मी त्याला दिले की म्हटलं घे तू जुने बुक्स घे आणि खेळ. तर ॲक्च्युली इथे त्याचं कंटिन्यू चालू होतं. वर एक बुक उचल, खाली फेक, परत ठेव, खाली फेक, काहीतरी उचक पाचक कर. तर त्याला म्हटलं नको करू. इथे त्याचे ॲक्च्युली स्कूलचे बुक्स आहेत ना, तर म्हटलं खराब होतील, तर त्याला दुसरे बुक्स दिले. तर तो तिथे एन्जॉय करतो आहे, मस्त एन्जॉय करतो ना. आम्ही इकडे एका साईडला अभ्यास करतो आहे.